गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे आणि महाराष्ट्रात हा सगळीकडे सण साजरा केला जातो. तर आम्ही पण तोच विचार करतोय, किती दिवस झाला ब्लॉग सुरू करायचा प्रयत्न करतो पण नाही झाला. म्हणजे आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न चालला आहे आमचा की आज ब्लॉग शूट करू, आणि 2-3 वेळा असं झालं की आम्ही शूट केला पण ते अपलोडच नाही केलं, कारण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता आमच्याकडं, म्हणजे माझ्याकडं नव्हता. पण मला काही ना काहीतरी करायचं होतं, मला ब्लॉगिंग सुरू करायचं होतं. मग आजच्या दिवसापेक्षा मोठा दिवस असू शकत नाही असं मला वाटतं, कारण आज गुढीपाडवा पण आहे, आज गुरुवार आहे, आज साईबाबांचा दिवस आहे, प्लस स्वामी समर्थ महाराजांचा पण दिवस आहे. आणि आम्ही 11 गुरुवारांचं व्रत केलं होतं, तर आज 11वा गुरुवार आहे आमचा, त्याचा आम्ही आज उद्यापन करणार आहोत. चल कंटिन्यू चल तर आम्ही ते तुम्हाला दाखवतो कसं करणार आहे, काय करणार आहे, त्यामुळे समजून घ्या समजून घ्या जरा. थोडंसं, माणूस बिकॉज नवीन हा आहे, माझा पहिला beginner व्लॉग आहे. आहे. साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि चांगली सुरुवात करावी म्हणून आज आम्ही साईबाबांच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. तर आता आम्ही आशीर्वाद घेतला आहे आणि आता निघालो घरी. बरोबर आहे त्यांचा शूट कर. 3x मध्ये करू का? हा कर, फास्ट पाहिजे, क्विक ॲक्शन मुर्गन. हे रांगोळीचे काढलं घेत चल. ती घनसोली फिरली पण भाजी काय सापडली नाही आहे ना रे, आपल्याला भाजी नाही सापडली ना. मग आता आम्ही घनसोली गावात आलो आहे पण तिथं पण भाजी नाही सापडली. सगळीकडं कार्यक्रम चालू आहे. बघू आता भेटली भाजी तर घरी घेऊन जाईन. आणि इकडे पावभाजीचे सामान आणलेलं आहे, तर आम्ही पॅक करणार आहोत. पाव घेऊन आलोय मी. तर आता टेस्टिंग करणार आहे आरती. एवढी का भिलेली आहे माहिती नाही. झालं, पोजिंग चालू झालेलं आहे इकडं. आणि अशा प्रकारे आम्ही हे टिफिन पॅक करून सर्वांना पोचवणार आहोत. सगळं हिंदीत केलास ब्लॉग, मराठीत केलाय, मराठी. तर अशा प्रकारे एकदम खतरनाक झणझणीत पावभाजी केलेली आहे. आणि मी टेस्ट नाही करू शकत कारण माझा उपवास आहे. उपवास सोडल्यानंतर आम्ही घेणार. आरती प्लीज, आरती प्लीज, आरती टेस्ट करणार आहे आणि आम्हाला सांगणार आहे की पावभाजी कशी झालेली आहे. हा, परत सांग कसं झालंय. हो, कलेक्टिव्ह फीडबॅक. कारण मी पावभाजी बनवलेली, तू खाल्लीच नाही एक दिवस, तू बोलशील वाव सारखी बोलशील मला करून. और यहाँ पे पैकिंग चल रहा है. यार पैकिंग म्हणजे असं ते काढ नित्य नियम चालविला एक मास होता निश्चित, स्वप्न केले येती होती येऊन या दिवशी काळा. वेलकम. तर आज जसं की तुम्ही बघितलं, म्हणजे खूप टाईम नाही भेटला शूट करायला, पण ॲक्च्युली मी कामावरती पण गेलेलो, ऑफिसला गेलेलो आणि ती दिवसभर बिझी होती खूप काही गोष्टी करण्यात. आणि जसं आम्हाला उद्यापन करायचं होतं, मग मला माझ्या हाताने बनवून लोकांना खाऊ द्यायचा होता. तिला तिच्या हाताने लोकांना खायला द्यायचं होतं बनवून. आणि मग आम्ही पावभाजी बनवायचं ठरवलं. माझी एक फ्रेंड पण आली होती मला मदत करायला. ती खूप छोटीशी आहे. तिचं नाव आरती आहे.
ती तुम्हाला दिसेल व्लॉगमध्ये, येस. दिसली असेल व्लॉगमध्ये. तर आता आम्हाला एंड करायला जमलं नाही व्लॉग, म्हणून आम्ही असा मी एंड करणार आता बोलतोय. आणि तर ओव्हरऑल आजचा दिवस गेला, चांगला गेला, छान गेला, गुड दिवस गेला, कारण आज गुढीपाडवा आहे. तर हा पहिला please, व्लॉग आहे please आणि like, share, मी जर इकडे subscribe. तिकडे बघत असेल तर ते इग्नोर करा, कारण मी कॅमेरा कॉन्शियस आहे. तर तरी पण Show मी support. प्रयत्न करते Yes. करण्याचा. व्लॉगिंग मला करायचंच आहे. काहीही केलं तरी मी ठरवलेलं की आज सुरू करायचं. भले तो छोटासा व्लॉग बनेल, पण आज बनवायचा हे ठरवलेलंच होतं. आणि आता आमचा आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. मस्त पावभाजी बनवली. पावभाजी बनवली, डबे वगैरे पॅक केले, सगळे लोकांना ते घेऊन गेलो. लहान मुलं तिथं आम्ही ज्या पावभाजी द्यायला म्हणजे जस्ट गाडी पार्क केली आणि सगळे लोक गाडीच्या अवतीभोवती, त्या लोकांना माहीतच असते की आता काय ना काहीतरी खायला भेटणार आहे. कारण अगेन की तुम्ही एखाद्याला ज्यावेळी खायला देता ना, त्यावेळी तेव्हा तुम्हाला त्यांच्या ते चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आनंद आपल्याला पण एवढं बरा वाटतो आणि इव्हन ते लोक पण उपाशी नाही झोपणार, कारण हा. त्यांना पण कधीतरी चांगल्या गोष्टी खायला पण भेटायला पाहिजे. ऍटलिस्ट एका वेळेचं आपण हा, त्यांना देऊ देऊ शकतो, आरामात देऊ शकतो. भले बाहेरचं नका विकत देऊ, पण तुम्ही घरात बनवून पण देऊ शकता थोडंफार काहीतरी करून. आमचं आजचं उद्यापन पण झालं आणि गुढीपाडवा पण झाला. गुढीपाडवा आम्ही गुढी इकडे इथं नव्हती करत, नाही, कारण हा. आम्ही म्हणजे सगळे माझे घरचे गावाला असतात आणि गावी गुढी उभा करतात. आपली डे संपला आहे, आजचा दिवस संपला आहे आणि आशा करतो की तुम्हाला ब्लॉग आवडेल. असंच नाही, पण याच्यापेक्षा चांगलं काही काही कंटेंट टाकायचा प्रयत्न तर 100% करेन. बट शो सम लव, लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा, तुमच्या मित्रांनाही Thank you. पाठवा. थँक्यू. बाय बाय. सी यू. Bye.